रेकॉर्डिंग करणं. एकमेव सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे तारणाचा अनुभव या तत्वाचा अभ्यास करत असताना सर्वांना मी देवाच्या वचनाकडं येण्यासाठी ते आत्मसात करण्यासाठी मी त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, महत्त्वाच्या गोष्टी शिकत आहोत आणि ह्या सर्व गोष्टी शिकत असताना आपल्याला वेळ जो आहे तो वेळ फार महत्त्वाचा आहे. तर जवळपास 6:35 झालेली आहेत. 15-20 मिनिटामध्ये आजचा हा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकणार नाही. तर विनंती आहे की जर मी 7 पेक्षा जास्त वेळ घेतला तर कृपा करून, हात जोडून विनंती आहे, कृपा करून अभ्यासक्रमामध्ये सातत्यानं तुम्ही राहा, जेणेकरून जो अभ्यासक्रम आपण शिकत आहोत तो अत्यंत गरजेचा आहे. आणि अशा काही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला स्पष्टरित्या कळणं गरजेचं आहे. तर आपण देवाला पुन्हा एक वार विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. डोळे झाकू प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, तुमची दया सनातन आहे, तुमचं वचन सनातन आहे, तुमचं प्रेम सार्वकालिक आहे. विनंती करत आहोत की त्या प्रेमाचा अनुभव आज आम्हाला घडावा, म्हणून जो अभ्यासक्रम आम्ही करणार आहोत, जो विषय आम्ही हाताळणार आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला पवित्र आत्म्यानं मार्गदर्शन करावं. पवित्र आत्मा जो आहे तो आमच्या अंतःकरणाशी बोलतो. आमच्या अंतःकरणाचा कायापालट तुमच्या पवित्र आत्म्याद्वारे होतो. म्हणून विनंती आहे, आजच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही आम्हाला सहाय्य मदत करा. इथून पुढची वेळ आणि सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आजच्या संदेशाचं शीर्षक जे आहे ते अद्भुत कृपा असं आहे. म्हणजे थोडक्यात आपण कृपा म्हणजे काय हे शिकणार आहोत. कारण की जर आपण एपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. म्हणजे देवाचे हे दान आहे किंवा देवाची ही भेट आहे की आपल्याला कृपा मिळावी. ही कृपा जी आहे, ही कृपा आपल्यासाठी फार गरजेची आहे. कारण पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. म्हणजे थोडक्यात जर इंग्रजी भाषेमध्ये ह्याचं विश्लेषण करायचं तर कृपेनेच तुमचं आणि माझं तारण होतं, तेही विश्वासाच्या द्वारे. 9वं वचन म्हणतं, कोणी आढ्यात्ता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. म्हणजे कुणी त्याची प्रौढी म्हणजे म्हणू नये की माझ्यामुळं मला तारण मिळतं किंवा मी काहीतरी केलं म्हणून मला तारण मिळालं, असं कोणी म्हणू नये. म्हणून देव म्हणतो की ज्या काही गोष्टी तुम्हाला आणि मला तारणासाठी मिळतात त्या देवाकडून मिळतात, आणि त्या सर्व गोष्टी देवापासून आहेत. तर आता ह्या कृपेविषयी आपण शिकूया. कारण की देवाचं वचन म्हणतं, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्त होते. तर जर आपल्याला ह्या कृपेविषयी शिकायचं तर माझी विनंती आहे की आपण सर्वजण 2 कोरिन्थियरास पत्र याचा 12वा अध्याय, कोरिन्थियरास 2 पत्र याचा 12वा अध्याय, आणि विशेष करून जर 9वं वचन वाचलं तर काय लिहिलंय या ठिकाणी. देवाचं वचन म्हणतं, कोरिन्थियरास 2 पत्र याचा 12वा अध्याय आणि 9वं वचन, परंतु त्याने मला म्हटले आहे,
माझी कृपा तुला पुरेशी आहे. आता ह्या ठिकाणी देखील कृपा हा शब्द आलेला आहे. म्हणून कृपा म्हणजे काय हे देवाच्या वचनातून आपण शिकूया. ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण स्पष्टपणे येशू ख्रिस्त पावलाशी बोलत आहे आणि येशू ख्रिस्त पावलाला काय सांगत आहे. पाऊल ह्या ठिकाणी म्हणतो की येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे. म्हणजे कृपा जी आहे ती पुरेशी आहे, पण कशासाठी पुरेशी आहे? कृपा याचं कार्य काय आहे? इथं लिहिलेलं आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते, म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. मग देवाचं वचन म्हणतं की कृपा जी आहे ती कृपा या ठिकाणी लिहिलेलं आहे शक्तीसंती जोडली गेलेली आहे. म्हणजे कृपेविषयी शिकत असताना शक्तीविषयी देव आपल्याला ह्या ठिकाणी सांगत आहे, सामर्थ्याविषयी सांगत आहे. परत एकदा ते वचन वाचूया. माझी कृपा तुला पुरेशी आहे. कृपा पुरेशी आहे कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणजे कृपा जी आहे ती शक्तीशी निगडीत आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की देव जर आपल्याला ती कृपा देत आहे, भेट किंवा दान देत आहे, तर कृपा ही शक्ती आहे. म्हणून पाऊल ह्या ठिकाणी म्हणतो की मी अशक्तपणामध्ये ख्रिस्ताची प्रौढी जी आहे ती मिरवीन, फार आनंदाने मिरवीन. पाऊल म्हणतो की मी अशक्त आहे, मी अशक्त आहे, मी अशक्त आहे. पण देवाचं वचन म्हणतं की त्या अशक्तपणामध्ये देव त्याला कृपा पुरवतो, एक दान देतो आणि त्या दान जे आहे त्याचं नाव आहे शक्ती, सामर्थ्य. आता याच्याविषयी आपण थोडा विचार करूया, कृपेविषयी आणखी थोडा विचार करूया. जर आपण फिलिपी करासपत्र याच्याकडे जर गेलो, फिलिपी करासपत्र याचा 2रा अध्याय आणि जर आपण 12व्या वचनाकडे गेलो तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? फिलिपी करासपत्र याचा 2रा अध्याय 12 वचन, म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. पाऊल ह्या ठिकाणी म्हणत आहे की आज्ञापालन करत आलेला आहात. मग आज्ञापालन जे आहे ते कशाशी निगडीत आहे ते बघूया. करंथीकरास 2रे पत्र याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, कृपा जी आहे ती शक्ती, सामर्थ्य याच्याशी निगडीत आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी देवाला म्हणायचंय की जर तुम्हाला आणि मला तारण पाहिजे तर आपल्यामध्ये ती कृपा, आपल्यामध्ये ती ताकद पाहिजे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारण होते. म्हणजे कृपेनेच, म्हणजे शक्तीने, सामर्थ्य जर आपल्यामध्ये आलं तर ते विश्वासाने जर आपण सामर्थ्याने शक्ती घेतली तर आपल्याला तारण मिळेल. पण कृपा म्हणजे फक्त शक्तीच का? कृपा म्हणजे फक्त सामर्थ्यच का? का त्याच्या व्यतिरिक्त आणखी कृपेमध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत? पाहूया. या ठिकाणी लिहिलंय, म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात. आज्ञापालन का होतं पुढे पाहूया. ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसतानाही भीत कापत आपले तारण साधून घ्या. म्हणजे कृपा, तारण, सामर्थ्य या सर्व गोष्टी निगडीत आहेत. ज्यावेळेस बंधू आणि भगिनींनो आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो ना, एक वचन उचलायचं, त्या वचनामध्ये तो शब्द जो आहे तो शब्द परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापरलेला आहे ते पाहायचं. मग आपल्याला त्या शब्दाविषयी अर्थ जास्त व्यवस्थित कळतो. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारण होते. कृपा म्हणजे काय? जर पाऊलाचं 2 करंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? कृपा म्हणजे सामर्थ्य, शक्ती. ज्यावेळेस आपण अशक्त असतो त्यावेळेस देवाची शक्ती पूर्णतेस येते. म्हणजे कृपा जी आहे ती शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे. पण इथं फिलिपी पत्राचा 2रा अध्याय 13 वचन वाचूया. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या संकल्पनासाठी
साधून देणारा तो देव आहे. म्हणजे थोडक्यात देव काय करतो, देव ज्यावेळेस आपल्याला कृपा देतो तारणासाठी, देवाचं वचन म्हणतं की कृपेच्या द्वारे तुम्ही तारण साधून घ्या. मग आता कृपा म्हणजे शक्ती, सामर्थ्य, ताकद ह्या गोष्टी आपण शिकलो. पण इथं लिहिले 13 वचनामध्ये, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई, म्हणजे आपल्या ठाई इच्छा, आपल्या ठाई ती कृती यावी, म्हणजे आज्ञापालन व्हावं, चांगले विचार आपल्यामध्ये यावेत, चांगल्या कृती आपल्याद्वारे घडाव्यात, म्हणून देव काय करतो, आपल्याला कृपा पुरवतो. आणि ती कृपा म्हणजे इच्छा. बंधूने भगिनींनो, जरा लक्ष द्या. तुम्हाला आणि मला जर तारण साध्य करून घ्यायचं असेल, आज्ञापालन करायचं असेल, अशक्तपणातून बाहेर पडायचं असेल, देवाचं वचन म्हणतं ते कृपा जी आहे ती कृपा आपल्यासाठी फार गरजेची आहे. आणि ती कृपा म्हणजे शक्ती आणि इच्छा, दोन गोष्टी. जर तुमच्याकडे इच्छा असेल आणि जर तुमच्याकडे सामर्थ्य आणि शक्ती असेल तर तुम्हाला आज्ञापालन करणं सोपं जाईल. म्हणजे कृपा म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला पौलाच्या पत्रातून हे कळतं की येशू ख्रिस्त सामर्थ्य पुरवतो. करंथीकरास याचे दुसरे पत्र याचा 12वा अध्याय 9वे वचन. आणि ह्या ठिकाणी फक्त सामर्थ्यच नाही तर फिलिपिकरास पत्रेचा 2रा अध्याय 13 वचनामध्ये लिहिले, इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई, माझ्या ठाई नाही, पण कोण देतं, साधून. कोण देतं, देव आपल्याला ते देतो. म्हणजे देव इच्छा पण पुरवतो आणि देव ताकदही पुरवतो. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की तुमच्या घरामध्ये एक लेकरू आहे, 4-5 वर्षाचं लेकरू आहे, आणि त्या लेकराला तुम्ही बाजारातून 20 किलो 20 किलो तुम्ही त्याला 20 किलो गहू किंवा तांदूळ खरेदी करून आणण्यासाठी तुम्ही त्याला सांगता. आता 4-5 वर्षाचं लेकरू 20 किलो कडधान्य जे आहे ते घेऊन घरी येऊ शकेल का? तुम्ही त्याला म्हणाला की हे पैसे घे, 20 किलोचे जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे तुम्ही त्याला पुरवता आणि त्याला म्हणता की 20 किलो जे कडधान्य, गहू तांदूळ जे आहे ते घेऊन ये. ते लेकरू, त्याच्यामध्ये तितकी ताकद आहे का, शक्ती आहे का की ते लेकरू ते पैसे देईल बाजारामध्ये ते गहू तांदूळ घेऊन येईल? जर आपण प्रात्यक्षिकरित्या विचार केला तर त्या लेकराला, 4-5 वर्षाच्या लेकराला तेवढं शक्तीने सामर्थ्य नाही. पण जर देवाने त्याला शक्तीने सामर्थ्य दिलं, देव जर म्हणाला की बाबा तू अशक्त आहेस आणि माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे, म्हणजे माझी ताकद तुझ्यासाठी पुरेशी आहे. कशासाठी ती ताकद पाहिजे? ती ताकद जे तुम्ही त्या लेकराला करायला सांगता किंवा देव त्या लेकराला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या गोष्टी त्या व्यक्तीला करण्यासाठी तेवढी शक्ती नाही. म्हणून देव म्हणतो की मी तुला ती शक्ती देतो, सामर्थ्य देतो. मग जर त्या लेकराला ती शक्ती मिळाली तर ते लेकरू ते कडधान्य जे आणण्यासाठी त्याला जी ताकद पाहिजे ती ताकद जर त्याला मिळाली तर ते लेकरू ते काम करेल का? नक्कीच करेल. पण मुद्दा नंबर 2, पण ह्या ठिकाणी आहे बरं का. मुद्दा नंबर 2, जर त्या लेकराला इच्छा नसेल, ताकद आहे त्या लेकराकडं, शक्ती सामर्थ्य, कल्पना करा की तुम्ही त्याला शक्ती सामर्थ्य दिले किंवा देवाने त्याला शक्ती सामर्थ्य दिले, पण त्याला इच्छाच नाहीये. मग इच्छा जर नसेल तर ते लेकरू, जरी शक्ती असेल तर त्या लेकराकडून ते काम पूर्ण होईल का? उत्तर आहे नाही होणार, होणार नाही. म्हणजे थोडक्यात देव म्हणतो की आपण आशक्त आहोत. पाऊल म्हणतो त्याच्या पत्रामध्ये की आपण आशक्त आहोत. आशक्त कोणत्या गोष्टीमध्ये? आपल्याकडे शक्ती पण नाही आणि आपल्याकडे इच्छाही नाहीये. दोन्ही गोष्टी आपल्याकडे नाहीयेत. म्हणून देवाची कृपा आपल्यासाठी फार गरजेची आहे. आणि ती कृपा काय करते? आपल्याला फक्त शक्तीच देत नाही, आपल्याला इच्छा देखील देते. मग त्या लेकराला जर तुम्ही ताकद पुरवली किंवा देवानं शक्ती पुरवली आणि देव म्हणाला की बाबा तुझ्याकडे आता इच्छा पण आहे, ताकद तर आहेच, मी तुला इच्छा पण पुरवतोय, एवढी इच्छा पुरवतो की तू ते काम पूर्ण करू शकशील. मग ते लेकरू जे त्याला कष्ट करायचं आहे, जे त्याच्या शक्ती पलीकडे आहे
ते कष्ट करण्यासाठी ते लेकरू सिद्ध किंवा तयार होईल का? नक्कीच होईल. का? कारण की त्या लेकराला ताकद जी आहे ते देवानं पुरवली आणि इच्छा देखील देवाने पुरवली. दोन्ही गोष्टी महत्वाच्या. आज्ञा पालनासाठी तुम्हाला शक्ती सामर्थ्य तर पाहिजेच. शाबाताची आज्ञा घ्या. 6 दिवस कष्ट करण्यासाठी तुम्हाला शक्ती सामर्थ्य पाहिजे. 7व्या दिवशी त्याचं गुणगान गाण्यासाठी, त्याचं वचन सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी, त्यानुसार चालण्यासाठी ताकद पाहिजे. पण फक्त ताकद असून चालणार नाही, तर इच्छा पण पाहिजे. खूप लोकांकडे देवाचं वचन आहे, पण त्यांना देवाच्या वचनाचा अभ्यास करून लोकांना सांगायची इच्छा नाहीये, म्हणून ते ज्ञान त्यांच्यापर्यंतच राहिलेलं आहे. म्हणून देव म्हणतो की कृपा जे आहे ते कृपा आपल्यासाठी जो देव देतो ती कृपा पुरेशी आहे. कशासाठी? उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत ज्या गोष्टीची अपेक्षा देव करत आहे त्या सर्व गोष्टी करण्यासाठी देव म्हणतो की जी कृपा तो आपल्याला पुरवतो ती पुरेशी आहे. माझा मित्र परदेशामध्ये आहे, वयाने लहान आहे माझ्यापेक्षा. ज्यावेळेस कृपेविषयी मी त्या व्यक्तीला सांगत होतो देवाच्या वचनातून, तर तो म्हणाला एकदा मला की आपल्या मंडळीमध्ये कृपा म्हणजे फार वेगळ्यारीत्या शिकवलं जातं. तो म्हणाला की कृपा म्हणजे आत्तापर्यंत मला असं माहित होतं की पाप केलं की देव त्या पापाला झाकतो, पाप केलं दुसरं की लगेच तो झाकतो, तिसरं पाप केलं की लगेच ते पाप झाकतो, चौथं पाप केलं की लगेच ते रुमाला सारखं ती कृपा जी आहे ते पापावरती येते आणि ते पाप झाकून जातं. म्हणजे तो मला हे म्हणत होता की कृपा म्हणजे फक्त पाप झाकण्यासाठी आहे, पापावरती विजय मिळवण्यासाठी नाही, असं त्याला शिकवण्यात आलं होतं. जेव्हा की देवाचं वचन तसं म्हणत नाही. देवाचं वचन म्हणते की कृपा म्हणजे सामर्थ्य, आणि ते सामर्थ्य तुमच्यासाठी माझ्यासाठी पुरेसं आहे. कृपा म्हणजे इच्छा, आणि ती इच्छा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये, पापी आपण आहोत, पापी स्वभावामध्ये आहोत, आपण पापी निर्णयानुसार झालेलो आहोत, म्हणून आपल्यामध्ये ती इच्छा होत नाही. आपला कल, आपली ओढ जी आहे ती पापाकडेच आहे, म्हणून आपल्याला कृपेची गरज आहे. आणि ती कृपा पुरेशी आहे. ती शक्ती आणि ती इच्छा, दोन्ही गोष्टी, बंधू आणि भगिनींनो, दोन्ही गोष्टीची गरज आहे आपल्याला. काही लोक देवाच्या मंदिरामध्ये जे आहेत ते तरुण आहेत, त्यांना देवाची सेवा करण्यामध्ये शक्ती आहे, पण त्यांच्यामध्ये इच्छा नाही आहे. म्हणून फिलिप्पिकास पत्राचा 2 अध्याय 12 आणि 13 वचन कृपा याच्याविषयी शिकत असताना अत्यंत महत्वाचं आहे. देवाचं वचन म्हणतं, मला आठवतं मी एक ठिकाणी एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये वाचलं, सिलेक्टेड मेसेजेस व्हॉल्यूम 1 331 पॅराग्राफ 2, सिलेक्टेड मेसेजेस या पुस्तकामध्ये भाग क्रमांक 1 पान क्रमांक 331 आणि परिच्छेद क्रमांक 2 याच्यामध्ये ते म्हणते, आणि फार महत्वाचं आहे, कृपा ही आपली पात्रता नसताना देखील देवानं दिलेली देणगी किंवा देवानं दाखवलेली दया. आपली योग्यता, आपली पात्रता नसताना देखील देवानं दिलेली आणि दाखवलेली दया, ह्याला म्हणायचं कृपा. म्हणजे आपण ह्या कृपेसाठी काहीही केलेलं नाही, म्हणून एपिस्कारास पत्रामध्ये लिहिलंय की कृपा जी आहे ती देवाची देणगी आहे, आपण त्याच्यासाठी काहीही केलेलं नाही. आणि देव ती का देतो आपल्याला? कारण की आपण अशक्त आहोत. आपल्याला देवाच्या गोष्टीने, देवाच्या आज्ञा, देवाची पवित्रता नैसर्गिकरित्या आवडत नाही. खरं बोललेलंच बरं. म्हणून ती कृपा, म्हणून ती इच्छा जी आहे ती इच्छा गरजेची आहे. देवा, मला तुझं वचन आवडत नाही, देवा मला आज्ञापालन आवडत नाही. नैसर्गिकरित्या माझा कल जो आहे तो आज्ञापालन मोडण्यासाठीच आहे. मला खोटं बोलायला आवडतं देवा, मला व्याभिचार करायला आवडतो देवा, मला अनादर करायला आवडतो देवा, मला माझ्यामध्ये अभिलाषा आहे, मला जगी गोष्टी आवडतात. देव म्हणतो की मला माहित आहे, देव म्हणतो या सर्व गोष्टी मला माहित आहेत, तू स्वतःला वाचवू शकत नाहीस, मला हे 100% माहित आहे. म्हणून देव म्हणतो तू प्रार्थनेमध्ये ये फक्त. काय? तू फक्त प्रार्थनेमध्ये ये आणि तू मला फक्त विनंती कर, म्हण देवा तुझी कृपा जी पुरेशी आहे ती मला दे, मग मी तुला 2 गोष्टी देईन, तुला शक्तीनं सामर्थ्य पण देईन आणि मी तुला इच्छा पण पुरवेन.
आणि देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत तुम्ही आणि मी याकोबासारखं लढत नाही ना, की देवा तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, मग ती सकाळ होऊ दे नाही तर दुपार होऊ दे, जोपर्यंत आपण झुंज देत नाही, जोपर्यंत आपल्याला ती शक्ती, सामर्थ्य आणि ती इच्छा मिळत नाही ना, तोपर्यंत गुडघ्यावरून वर यायचं नाही, तोपर्यंत प्रार्थना बंद करायची नाही. इतक्या सगळ्या गोष्टी आपण प्रार्थनेमध्ये मागतो ना, आरोग्य मागतो, विवाहाविषयी मागतो, घराविषयी मागतो, सर्व गोष्टी मागतो ना, आजपासून कृपेसाठी प्रार्थना करा. देवा तुझी कृपा जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी प्रार्थना करणं बंद करणार नाही, दिवसाची सुरुवात करणार नाही. दिवसाची सुरुवात कृपा विना, म्हणजे दिवसाची सुरुवात कृपेविना कशी सुरू करू शकतो आपण? देवाची इच्छा नाही, देवाची ताकद नाही, आपण प्रार्थना न करता किंवा दिवसाची सुरुवात करून करणार काय? देव म्हणतो की ती कृपा जी आहे ती पुरेशी आहे आणि ती कृपा देणगी आहे, त्याच्यासाठी आपण कष्ट केलेले नाहीये. म्हणून देवाचं वचन म्हणतं आपली योग्यता पात्रता नसताना देखील देवानं दाखवलेली, देवानं दिलेली देणगी आणि दया म्हणजे कृपा. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस आपण तळमळीनं देवाकडे प्रार्थना करतो ना त्या कृपेसाठी, त्यावेळेस देव ती इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न करतो, ती शक्ती देव आपल्या अंतःकरणामध्ये देतो, स्थापित करतो. मग ती कृपा म्हणजे ती शक्ती आणि ती इच्छा ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये येते ना प्रार्थनेद्वारे, तळमळीनं, त्यावेळेस आपल्याला सैतानाच्या विरुद्ध लढण्याची ताकद मिळते. कारण की ती देणगी जी आहे ना अंतःकरणामध्ये उतरली पाहिजे. खूप लोक ह्या जगामध्ये ज्ञानी आहेत, खूप लोक जगामध्ये देवाच्या वचनाचा अभ्यास करतात आणि देवाच्या वचनाचा अभ्यास लोकांना देऊ शकतात, पण त्यांच्यामध्ये इच्छा नाहीये. म्हणून जेवढी शक्ती गरजेची तेवढी इच्छा देखील गरजेची. म्हणून आपण त्याला इच्छेला इच्छाशक्ती म्हणतो. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत बंधू आणि भगिनींनो, की ज्या वेळेस कृपा आपल्या अंतःकरणामध्ये देव देतो, अंतःकरणामध्ये ती कृपा स्थापित करतो ना, ती कृपा प्रत्येक मोहावरती विजय मिळवण्यासाठी पुरेशी आहे. म्हणून आजपासून आपण कदापि म्हणू नये की कृपा पाप झाकण्यासाठी असते. कृपा पाप झाकण्यासाठी नाही, कृपा पापावरती विजय मिळवण्यासाठी असते. परत एकदा, कृपा पापामध्ये राहण्यासाठी नाहीये, कृपा पापातून बाहेर पडण्यासाठी आणि पवित्रता आणि पवित्र आयुष्य जगण्यासाठी आहे. अजून काही वचनं वाचूया देवाच्या वचनातून, कारण की काही वचनं जे आहेत ते वचनाचा अर्थ जो आहे तो व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 20वे वचन. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आपण शिकलो. देवाचं वचन म्हणतं त्या ठिकाणी मागं आपण शिकलो की एका व्यक्तीच्या पापामुळे पाप जगात आलं. पण कसं आलं? प्रत्येकानं निर्णय घेतला. तिथं लिहिलेलं वाचलं आपण, एकामुळे सगळे पापी झालेत. पण कसे पापी झालेत? तर निर्णयानुसार पापी झालेत. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाद्वारे सगळे नीतिमान ठरतात. कसे? निर्णयानुसार नीतिमान ठरतात. येशू ख्रिस्तानं आज्ञापालन केलं म्हणून आपल्याला पवित्रता मिळते असं नाही. येशू ख्रिस्तानं आज्ञापालन केलं तसंच आपणही आज्ञापालन करू शकतो. हे रोमकरास पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये. विशेष करून जर आपण 20वे वचन वाचलं तर इथं लिहिले, शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. म्हणजे अपराध काय आहे हे कळलं पाहिजे. आपण शिकलो पापाचा स्वभाव, अपराध काय आहे, पापाचा स्वभाव काय हे शिकलो. का? त्याच्याद्वारे नियमशास्त्रच्या द्वारे आपल्याला ते कळालं. तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्याच्यापेक्षा विपुल झाली. म्हणजे जिथं पाप जास्त तिथं कृपा जास्त. याचा अर्थ काय? कल्पना करा की एक व्यक्ती जो आहे तो 10 आज्ञेपैकी 9 आज्ञा मोडत आहे आणि दुसरा व्यक्ती आहे जो फक्त 1च आज्ञा मोडत आहे. मग जो 9 आज्ञा मोडतो किंवा 10 आज्ञा मोडतो तो जास्त आशक्त आहे आणि जो 1 आज्ञा मोडतो तो कमी आशक्त आहे. दोघंही पापातच आहेत, दोघंही हरवलेल्या परिस्थितीमध्ये आहेत.
आणि जोपर्यंत दोघांमध्ये एक पाप असू दे, 10 पाप असू देत, एक आज्ञा मोडू दे, 10 आज्ञा मोडू दे, दोघंही जर ते आज्ञा मोडत असतील तर सार्वकालिक जीवनापासून, तारणापासून वंचित आहेत, दूर आहेत. पण देवाचं वचन म्हणतं ज्या ठिकाणी पाप जास्त त्या ठिकाणी कृपा अति जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे काय, जो व्यक्ती एक आज्ञा मोडतो त्याच्यासाठी कृपा परमेश्वर नक्कीच पुरवतो, कारण की कृपेशिवाय तो एक आज्ञा मोडणं बंद करू शकत नाही. म्हणून त्याला ती कृपा तेवढी पुरेशी आहे. जेवढी कृपा एक आज्ञा पालन करण्यासाठी पाहिजे तेवढी कृपा देव त्याला देतो. पण जो 9 आज्ञा मोडतो ना, तो फारच अशक्त आहे, तो फारच बलहीन आहे. त्याच्याप्रमाणे देवाला त्याला कृपा पुरवावं लागते, त्याच्याप्रमाणे त्याला ताकद, सामर्थ्य आणि इच्छा पुरवावं लागते. कारण की त्यानं पाप करणं बंद केलं पाहिजे, पवित्रता बाळगली पाहिजे, आज्ञापालन त्याच्याकडून झालं पाहिजे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, संदर्भ पाहायचा. एकच वचन उचलायचं आणि त्याच्यावरती विचार आपण मांडू नये. म्हणून कृपा जी आहे ते नक्कीच आपली योग्यता आणि आपली पात्रता नसताना देवानं दिलेली आणि केलेली आपल्यावरती जी दया आहे त्याला कृपा म्हणायचं. पण ती दया आणि कृपा जी आपल्याला मिळते ना, ती पापात राहण्यासाठी नाहीये, पाप झाकण्यासाठी नाहीये. देवाचं वचन म्हणतात ते पापातून बाहेर पडण्यासाठी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रार्थनेमध्ये ती शक्ती ती इच्छा तुम्हाला मिळत नाही ना, प्रार्थना बंद करायची नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, मला खूप आवडतं ते याकोबाचा लढा. एकटा लढला बिचारा, एकटा लढला, रात्रभर लढला त्या स्वर्गदूतासंती. तो स्वर्गदूत म्हणजे येशू ख्रिस्त. आणि तो म्हणाला की जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी तुला सोडत नाही. कधी तुम्ही ऐकलं का हो? बरं ठीक आहे. तिथं काय झालं मग, त्या येशू ख्रिस्तांना सांगितलं, अरे सकाळ झाली मला जाऊ दे. याकोब म्हणतो नाही जाऊ देणार मी. मग येशू ख्रिस्ताला शेवटी त्याला आशीर्वाद द्यावाच लागला. त्या झुंज ज्यावेळेस झाली त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला हार मानावी लागली. त्या लढ्यामध्ये माणूस जिंकला, देव हारला. आता हा जो विचार आहे ना, हा कृपा करून चांगल्या दृष्टिकोनातून बघा. देव हारत नाही कधी, पण चांगल्या योग्य त्या दृष्टिकोनातून बघा. मी हे म्हणत नाही की देव बलहीन आहे. मला हे सांगायचं आहे की असं कधी ऐकलं का, देवाने मनुष्यासंती झुंज केली, मनुष्याने देवासंती तो लढला आणि मनुष्य जिंकला. प्रत्येक प्रार्थना तुमची तशी पाहिजे. प्रार्थनेमध्ये तुम्ही जिंकलं पाहिजे देवाला. देव म्हटला पाहिजे की ठीक आहे बाबा, तुला जे पाहिजे ना, गरजेचे जे आहे ते माझ्या इच्छेनुसार मी तुला नक्कीच देईन. देवाच्या इच्छेनुसार तुम्हाला सर्व गोष्टी मिळालेल्या पाहिजेत. तुम्ही कितीही मागा, पण ही प्रार्थना तुमच्या अंतःकरणामध्ये सदोदित असली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं, जर आपण 20 वचन वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जिथे पाप वाढले तिथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. तुम्ही किती पाप करा आणि तुमच्या पापाची तीव्रता जी आहे ती कुठल्याही पातळीला असू दे, देवाचं वचन म्हणतं की देवाची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, इथून पुढे कदापिही आपल्या मनामध्ये असा विचार येऊ नये की कृपा म्हणजे आपण पापातच राहणार आणि देव आपल्याला पापातच तारण देणार. देव तसं करत नाही. मत्तेचा 1 अध्याय जर तुम्ही वाचला तर देवाच्या वचनामध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्ताचा अर्थ, येशू म्हणजे पापापासून तारणारा, पापामध्ये नाही. तो म्हणतो की कृपा तुला देईन मी, आज्ञापालन झालंच पाहिजे. आज्ञापालन येशू ख्रिस्ताने केलं ना. येशू ख्रिस्त काय म्हणाला, मी जसा जगावरती विजय मिळवला तसं तुम्ही विश्वासाच्या द्वारे जगावरती विजय मिळवा. मग आज्ञापालन येशू ख्रिस्त करणार आहे का आपल्यासाठी? का त्यानं आज्ञापालन केलं म्हणून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे? उदाहरण आहे येशू ख्रिस्त आपल्यासाठी. येशू ख्रिस्त म्हणतो, पापी स्वभावामध्ये मी पण होतो, पण माझा कल, माझी ओढ पापाकडे नव्हती. तुमची माझी पापाकडे ओढ आणि कल आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, कोणताही मनुष्य ह्या भूतलावरती जो आहे, जो तुमच्या माझ्या नजरेमध्ये अतिशय पापी आहे, गुन्हेगार आहे, आतंकवादी जरी असला तर बंधू आणि भगिनींनो, देव त्याला ती कृपा पुरवू शकतो, जेणेकरून त्याचं सार्वकालिक जीवन जे आहे ते सार्वकालिक जीवन त्याला मिळावं. तुमचं पाप देवाच्या कृपेसमोर काहीच नाही.
तुमच्या पापाची तीव्रता आणि तुमच्या पापांची संख्या देवासमोर, देवाच्या कृपेसमोर काहीच नाही. देवाची कृपा त्याच्यापेक्षा विपुल आहे, म्हणून ती कृपा आपल्याला पाहिजे. प्रियजनो, भरपूर काही शिकायसारखं आहे, पण देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की आपण देवाच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो, पण वेळाअभावी मला तुम्हाला सर्व गोष्टी सांगता येत नाहीत. पण देवाचं वचन म्हणतं की आपल्याला देवाची जी कृपा आहे ती पुरेशी आहे, पण ती प्रार्थनेद्वारे आपण मिळवली पाहिजे. देवाला विनंती केली पाहिजे की देवा, आजपासून मला त्या पापामध्ये राहायचं नाही. मला इच्छा नाही आहे देवा, मला त्या पापामधून बाहेर पडण्याची पण इच्छा नाही देवा, पण मला एवढं माहित आहे की तुझी इच्छा आहे की मी त्या पापातून बाहेर पडावं, म्हणून कृपा करून ती इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये टाक. तुमची लेकरं देवाच्या वचनाकडे येत नाही आहेत, तुमच्या घरातली लोक देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यामध्ये आतुरता नाही आहे, मंदिरामध्ये त्यांना यायचं नाही, मंडळीमधले लोक जे आहेत त्यांना आध्यात्मिकरित्या वाढ त्यांची झाली पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. प्रार्थनेमध्ये त्यांच्यावरती देवानं कृपादृष्टी करावी. होईल वृष्टी कृपेची, गीत गातो ना आपण, ती वृष्टी जे झाली पाहिजे ना कृपेची, ती हीच शक्ती, सामर्थ्य आणि इच्छा जर त्या लेकरांकडं, जर त्या लोकांकडं, जर तुमच्या मंडळीकडं, जर तुमच्या आईवडिलांकडं, लेकरांकडं आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांकडं जर ती शक्ती आणि इच्छा असेल ना, तर ह्या जगाचा कायापालट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. बंधू आणि भगिनींनो, ती कृपा आपल्याला पहिल्यापासून शेवटापर्यंत, ती कृपा आपल्याला पहिल्यापासून शेवटापर्यंत नेईल आणि आपल्याला तारण मिळाल्याशिवाय किंवा आपल्याला तारण मिळूपर्यंत ती कृपा आपल्याला सोडणार नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन.